जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुरुजी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, सध्या टी परीक्षेमध्ये तुम्हाला महत्त्वाचा बालमानसशास्त्र जो घटक आहे तर तो घटक सध्या विचारण्यात येतो आणि त्या अनुषंगाने मागे देखील बघा व्हिडिओ बनवले आहे। जवळपास 19+ व्हिडिओ सध्या बघा आपल्याकडे प्लेलिस्ट आहे यूट्यूब चॅनलवर, तेथे तुम्ही बघू शकता। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाचे जे काही 50+ वन लाइनर प्रश्न बघणार आहोत, जे परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे असणार आहे। तर चला तर मग सुरुवात करूया। तर बघा प्रश्न क्रमांक पहिला म्हणजे काय आहे तर बघा, संज्ञात्मक विकास कोणत्या शास्त्रज्ञाने मांडला? तर याचं उत्तर काय असणार आहे? जीन पियाजे। जीन पियाजेने संज्ञात्मक विकासाचा शास्त्रावर या ठिकाणी बघा त्यांनी संशोधन केलं होतं, तर हे लक्षात असू द्या, जीन पियाजे। दुसरा प्रश्न आहे, अभिप्रेरणा कशामुळे वाढते? तर प्रोत्साहन आणि प्रतिफलामुळे अभिप्रेरणा या ठिकाणी वाढत असते। पुढचा प्रश्न बघूया, पॅवेलॉवचा प्रयोग कोणत्या प्राण्यावर केला होता? बरोबर, पॅवेलॉव जो शास्त्रज्ञ आहे तर त्यांनी कोणत्या प्राण्यांवर प्रयोग केला होता? तर कुत्र्यावरती पॅवेलॉवने प्रयोग केला होता। प्रश्न क्रमांक 4 बघूया, पियाजेच्या सिद्धांतात चौथी अवस्था कोणती होती? पियाजेचा महत्त्वाचा सिद्धांत होता, तर त्याच्यामध्ये चौथी अवस्था कोणती होती? तर औपचारिक परिचालन अवस्था। तर हे देखील लक्षात असू द्या, IMP असणार आहे प्रश्न। पुढचा प्रश्न बघूया, कोलबर्गच्या नैतिक विकासाच्या सिद्धांतानुसार पहिला स्तर कोणता आहे? कोलबर्गचा नैतिक विकासाचा सिद्धांत सध्या मांडला होता, हे लक्षात असू द्या। त्यांच्या सिद्धांतामध्ये जो काही पहिला स्तर आहे तर तो नेमका कोणता आहे? तर पूर्व परंपरागत स्तर हा जो आहे तर हा पहिला स्तर आहे। कोलबर्गने नैतिक विकासाचा सिद्धांत मांडला होता, हे देखील लक्षात असू द्या, IMP प्रश्न असणार आहे। पुढचा प्रश्न बघूया, स्किनरने कोणत्या सिद्धांताची मांडणी केली? तर स्किनर जो शास्त्रज्ञ आहे तर त्यांनी कोणत्या सिद्धांताची मांडणी केली? तर बघा, कार्यकारी अनुकूलन म्हणजेच काय, ऑपरेटंट कंडिशनिंग हा जो काही सिद्धांत आहे तर हा सिद्धांत कोणी मांडला? तर स्किनरने मांडला आहे। तर हा देखील IMP प्रश्न आहे, पाठच करून ठेवा। स्किनर आला तर त्याचं कार्यकारी अनुकूलन म्हणजेच काय, ऑपरेटिंग कंडिशनिंग हा सिद्धांत सध्या मांडला होता। पुढचा प्रश्न बघूया, 7 नंबरचा प्रश्न, पियाजेच्या मते मुलं कोणत्या वयात संग्रहण करतात? बरोबर, संग्रहण करतात, तर हे वय लक्षात असू द्या, 7 ते 11 वर्षे ठोस परिचालन अवस्था त्याला म्हणतात। पियाजेच्या मते कोणत्या वयात मुलं या ठिकाणी संग्रहण करतात? तर 7 ते 11 वर्षामध्ये संग्रहण करतात आणि त्यालाच ठोस परिचालन अवस्था देखील म्हणतात। तर हे तुम्ही लक्षात असू द्या। पुढचा प्रश्न बघा, पुढचा प्रश्न आहे, सांकेतिक विचारांची अवस्था कोणत्या वयात येते? जे काही सांकेतिक विचार असतात तर ते सांकेतिक विचाराची अवस्था कोणत्या वयात येते? तर 2 ते 7 वर्ष, त्यालाच काय म्हणतात? तर पूर्व परिचालन अवस्था। तर ह्या अवस्था देखील तुम्ही लक्षात असू द्या। पूर्व परिचालन अवस्थेचा जो कालावधी आहे तर तो 2 ते 7 वर्ष आहे आणि त्यालाच आपण सांकेतिक विचाराची अवस्था देखील म्हणतो। तर हे प्रश्न तुम्ही लक्षात असू द्या। पुढचा प्रश्न बघूया, बघा, कोलबर्गचा नैतिक विकासात तिसऱ्या स्तराचे नाव काय आहे? जे काही त्याचे स्तर आहे त्याच्यापैकी 1, 2, 3, तर ह्या तिसऱ्या स्तराचं नाव काय आहे? तर परंपरागत स्तर। हे देखील तुम्ही लक्षात असू द्या। नैतिक विकास आला तर कोलबर्गचा आहे, तिसरा स्तर कोणता आहे? तर परंपरागत स्तर। पुढचा प्रश्न बघूया, वातावरणाच्या विकासावर प्रभाव कोणत्या सिद्धांताने सांगितला जातो? बरोबर, वातावरणाचा विकासावर प्रभाव कोणत्या सिद्धांताने सांगितला आहे? तर वर्तनवादी सिद्धांताने सध्या वातावरणाचा प्रभाव या ठिकाणी सांगितलेला आहे। पुढचा प्रश्न बघूया, पियाजेच्या अनुसार बालकाच्या संज्ञात्मक विकासाची पहिली अवस्था कोणती आहे? पहिली जी अवस्था आहे तर ती कोणती आहे? तर संवेदी मोटर अवस्था। तर हे देखील लक्षात असू द्या, पियाजेच्या अनुसार बालकांचा संज्ञात्मक विकासाची पहिली जी अवस्था आहे तर ती आहे संवेदी मोटर अवस्था। तर हे लक्षात असू द्या, मागे विचारण्यात आलेला प्रश्न आहे, IMP प्रश्न आहे। प्रश्न क्रमांक 12, बालकाच्या मानसिक विकासात कोणती गोष्ट महत्त्वाची आहे? IMP प्रश्न आहे। तर बघा, अनुभव आणि पर्यावरण या ज्या 2 गोष्टी आहेत तर ह्या महत्त्वाच्या बालकाच्या मानसिक विकासावर परिणाम करणाऱ्या गोष्टी आहे। पुढचा प्रश्न क्रमांक 13, प्रत्येक मुलाच्या विकासाचा वेग एकसारखा नसतो। बरोबर, त्याचं कारण काय? तर अनुवंशिकता आणि पर्यावरणामुळे एकसारखा या ठिकाणी नसतो। पुढचा प्रश्न क्रमांक 14, मनाच्या 3 संरचनेमध्ये ID कोणत्या तत्वावर कार्य करते? जी काही ID असते तर ती कोणत्या तत्वावर कार्य करते? तर आनंद तत्वावर कार्य करते। SR थिअरी कोणाच्या सिद्धांताशी संबंधित आहे? महत्त्वाची थेरी आहे SR थेरी, तर ही कोणाच्या सिद्धांताशी संबंधित आहे? तर वॉटसन या शास्त्रज्ञाचं नाव लक्षात ठेवा, त्यांनी SR थेरी जी आहे तर त्या सिद्धांताशी संबंधित आहे। पुढचा प्रश्न बघूया, पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 16 बघूया, तर बघा, प्रतिफलाच्या सिद्धांतावर कोणाचा भर होता?
प्रतिफलाच्या सिद्धांतावर कोणाचा भर होता, तर थॉर्नडाईकने या ठिकाणी बघा महत्त्वाचं जे काही प्रतिफलाच्या सिद्धांतावर भर दिलेला होता. ऑपरेटिंग कंडिशनिंगमध्ये वर्तनावर नियंत्रण कोण ठेवते, तर परिणाम जो आहे तो ऑपरेटिंग कंडिशनिंगमध्ये वर्तनावर नियंत्रण ठेवते. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 18. अधिगमासाठी कोणते तत्व महत्त्वाचे आहे. अधिगमन तर त्याच्यासाठी बघा प्रतिफल आणि प्रोत्साहन हे जे तत्व आहे तर हे सध्या महत्त्वाचं आहे. पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे 19 नंबर. तर बघा जो काही बंडुरा आहे अल्बर्ट बंडुरा सामाजिक शिकण्याच्या सिद्धांतात काय महत्त्वाचे आहे. त्यांच्या मते अल्बर्ट बंडुरांच्या मते सामाजिक शिकण्याच्या सिद्धांतात काय महत्त्वाचं आहे, तर अनुकरण आणि निरीक्षण. तर हे दोन गोष्टी सध्या बघा महत्त्वाच्या आहे. पुढचा प्रश्न आहे स्किनरने कोणती शिक्षण प्रणाली मांडली होती. स्किनर जो शास्त्रज्ञ आहे तर त्याने कोणती शिक्षण प्रणाली मांडली होती, तर कार्यक्रमित शिक्षण. हे देखील लक्षात असू द्या. स्किनरची शिक्षण प्रणालीचं नाव काय आहे, तर कार्यक्रमित शिक्षण प्रणाली. प्रश्न क्रमांक 21 बघा. प्रश्न क्रमांक 21 काय, मुलांच्या बौद्धिक विकासात कोणती विचारधारा महत्त्वाची आहे. विचारधारेसंदर्भात प्रश्न आहे. तर संज्ञात्मक विकास हा महत्त्वाचा. बौद्धिक विकासामध्ये जी विचारधारा आहे तर ती संज्ञात्मक विकास हे महत्त्वाचं आहे. प्रश्न क्रमांक 22 बघा. कोहलबर्गच्या नैतिक विकासाच्या दुसऱ्या स्तराचं नाव काय. इथं आता दुसरा स्तर इथं विचारलेला आहे. तर परंपरागत स्तर हे महत्त्वाचं दुसरा स्तर आहे. आपण पहिल्या स्तराची देखील माहिती घेतलेली आहे मागच्या प्रश्नामध्ये. पुढचा प्रश्न बघा. बालकाचे अनुकूलन व विचार विकास कोणत्याच्या मते होतो. बरोबर, तर पियाजेच्या मते होतो. तर बालकाचा या ठिकाणी बघा अनुकूलन आणि विचार विकासाच्या कोणाच्या मते होतो, तर जेन पियाजेच्या मते होतो. प्रश्न क्रमांक 24 बघा. अधिगमाच्या प्रक्रियेत ज्ञानाच्या पुनरावृत्तीचे महत्त्व काय. या ठिकाणी महत्त्वाची प्रक्रिया आहे. अधिगमाच्या प्रक्रियेत ज्ञानाच्या पुनरावृत्तीचे महत्त्व काय, तर दीर्घकालीन स्मृतीसाठी हे ह्याचं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 25 बघा. वर्तणूकवादाच्या मते शिकण्याची प्रक्रिया कोणाच्या आधारावर असते, तर उत्तेजक आणि प्रतिक्रिया म्हणजेच काय SR हे महत्त्वाचं ह्याचं आपलं उत्तर म्हणता येईल, ह्याच्या आधारावर असते. पुढचा प्रश्न बघा. पियाजेच्या ठोस परिचालनाच्या अवस्थेत मुले कोणत्या गोष्टी शिकतात. बरोबर, तर तर्कशुद्ध विचार आणि सुसंगतता ह्या ज्या दोन गोष्टी आहेत तर ह्या दोन गोष्टी सध्या बघा शिकतात ठोस परिचालनाच्या अवस्थेमध्ये. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 27. कोहलबर्गच्या मते नैतिक शिक्षणात कोणते तत्व वापरले जाते. नैतिक संदर्भात आला कोहलबर्ग येतो तर त्याच्यामधले जे तत्व आहे तर ते म्हणजे निर्णय क्षमता आणि न्याय हे जे दोन तत्वे सध्या बघा महत्त्वाचे आपल्याला म्हणता येईल. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 28 काय आहे. सृजनशीलता वाढवण्यासाठी कोणते तंत्र उपयुक्त आहे, तर मस्तिष्कवाद हे महत्त्वाचं. जे काही सृजनशीलता वाढण्यासाठी हे तंत्र महत्त्वाचं आहे. पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे. अधिगमाच्या कोणत्या प्रकारात बरेच वेळा सरावाची आवश्यकता असते, तर यांत्रिक अभिगमन आहे. तर ह्याच्यामध्ये सरावाची आवश्यकता महत्त्वाची आपल्याला म्हणता येईल. पुढचा प्रश्न बघा. मुलांमध्ये आत्मशिस्त निर्माण कशी करावी, तर सकारात्मक प्रोत्साहन त्या ठिकाणी दिल्याने मुलांमध्ये आत्मशिस्त निर्माणही होत असते. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 31. तर प्रश्न क्रमांक 31 बघा. बालकाच्या संज्ञात्मक विकासात कोणता मुख्य घटक आहे, तर समस्याचे समाधान हे बालकांच्या संज्ञात्मक विकासाचा मुख्य घटक आहे. तर आपण हे असे 50+ प्रश्न बघणार आहोत. शेवटपर्यंत नक्की बघा. प्रश्न क्रमांक 32. मुलांच्या संज्ञात्मक विकासात शेगोगी पद्धतीचा वापर कोण करतो. महत्त्वाची पद्धत आहे शेगोगी. तर ह्याचं उत्तर काय असणार आहे, तर शास्त्रज्ञाचं नाव आहे वायगोत्स्की. या शास्त्रज्ञांचा महत्त्वाची जी पद्धत आहे शेगोगी पद्धत, तर ही संज्ञात्मक विकासात उपयोगात असते. पुढचा प्रश्न आहे. बालकाच्या नैतिक विकासात कोणत्या गोष्टीचा प्रभाव असतो, तर कुटुंब आणि समाज हे दोन घटकाचा प्रभाव नैतिक विकासाच्या या ठिकाणी बघा विकासामध्ये होत असतो. पुढचा प्रश्न आहे. अधिगमाच्या प्रक्रियेत सामाजिक कौशल्याचा विकास कसा होतो, तर गट कार्याच्या सहभागातून या ठिकाणी कौशल्य जे असेल सामाजिक कौशल्याचा विकास होत असतो. पुढचा प्रश्न बघूया. पियाजेच्या सिद्धांतानुसार चौथी अवस्था कोणत्या वयात येते, तर चौथी अवस्था कोणती आहे, तर औपचारिक परिचालन. आणि ती कधी येते, तर 12 वर्षानंतर ही येते. तर हा प्रश्न देखील IMP प्रश्न आहे, लक्षात असू द्या. औपचारिक जी परिचालन अवस्था आहे ती 12 वर्षानंतर येते. ती कोणाची आहे, तर पियाजेच्या सिद्धांतानुसार.
पुढचा प्रश्न क्रमांक 36, बालकांच्या सामाजिक विकासावर काय प्रभाव पडतो? तर पारिवारिक वातावरण. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 37, बालकांच्या शिकण्याच्या क्षमतेत शिक्षकाचे कोणते कार्य महत्त्वाचे आहे? तर मार्गदर्शन हे जे कार्य आहे तर हे महत्त्वाचे आहे. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 38, कोणत्या तत्वाने बालकाचा नेहमीच नवीन गोष्टी शिकण्याचे या ठिकाणी बघा प्रवृत्त केले जाते? तर जिज्ञासा तत्व जे आहे तर ह्या तत्वाने बालकांना नेहमीच नवीन गोष्टी शिकण्यास प्रवृत्त केले जाते. पुढचा प्रश्न आहे, शिकण्याची वस्तुस्थिती कोणत्या सिद्धांताशी संबंधित आहे? शिकण्याची वस्तुस्थिती कोणाच्या सिद्धांताशी संबंधित आहे? तर थॉर्नडाईक जे शास्त्रज्ञ आहे तर त्यांच्या सिद्धांताशी शिकण्याची वस्तुस्थिती संबंधित आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 40, मुलांमध्ये अनुकरण कधीपासून सुरू होते? तर प्रारंभिक बाल्यावस्था असते. तर प्रारंभिक बाल्यावस्थेमध्ये मुलं हे अनुकरण करत असतात आणि त्याची सुरुवातही होत असते. 41 नंबरचा, कोलबर्गच्या नैतिक विकासाच्या तिसऱ्या स्तरात कोणती नैतिकता येते? तर व्यक्तिनिष्ठ नैतिकता ही तिसऱ्या स्तरामध्ये सध्या बघा येत असते. तर हे लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न क्रमांक 42, किशोर वयात विद्रोही भावना कशामुळे येते? तर ओळख शोधण्याचा जो प्रयत्न सध्या बघा विद्यार्थी किंवा जे मुलं असतात तर ते करत असतात. आत्मओळख शोधण्याचा प्रयत्न, त्यामुळे विद्रोहाची भावना सध्या बघा त्या ठिकाणी निर्माण होते. प्रश्न क्रमांक 43, संवेदनशील काळ कोणत्या सिद्धांतात संबंधित आहे? तर वर्तनवादी जो सिद्धांत आहे, वर्तनवादी सिद्धांतामध्ये संवेदनशील काळ सध्या बघा त्या सिद्धांताशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 44, संज्ञात्मक विकासाचा सिद्धांत समुच्चय तत्वाचा अर्थ काय? तर बघा माहिती गोळा करणे आणि साठवणे. तर हा अर्थ सध्या संज्ञात्मक विकास सिद्धांतात समुच्चयता तत्वाचा अर्थ अभिप्रेत या ठिकाणी आहे. मुलांच्या समजण्याच्या प्रक्रियेत भाषेचे महत्त्व काय? पुढचा प्रश्न आहे, संप्रेषण आणि विचार विकास म्हणजेच मुलांच्या समजण्याच्या प्रक्रियेचा भाषेचा महत्त्वाचं या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल. प्रश्न क्रमांक 46, तर बघा बालकांच्या शिकण्याच्या क्षमतेत स्वशिस्त कशी महत्त्वाची आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे स्वशिस्त संदर्भात. तर दीर्घकालीन शिक्षणासाठी ही जी काही स्वशिस्त जी क्षमता आहे शिकण्याची तर ती महत्त्वाची आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 47, शिक्षण प्रक्रियेत मुलांची भूमिका कशा प्रकारे घडतात? बरोबर, तर सक्रिय सहभाग जर मिळवला तर इथं शिक्षण प्रक्रियेत मुलांची भूमिका महत्त्वाची असते. प्रश्न क्रमांक 48, बालकाचे तणाव व्यवस्थापन कोणत्या प्रक्रियेने होऊ शकते? तर सकारात्मक दृष्टिकोन ह्या प्रक्रियेने बालकांचे तणावाचे व्यवस्थापन होऊ शकते. प्रश्न क्रमांक 49, वर्तवणूक सिद्धांत विचाराच्या प्रक्रियेचे महत्त्व कितपत आहे? तर कमी, कारण त्या वर्तनावर लक्ष केंद्रित केले जाते. प्रश्न क्रमांक 50, प्रेरणा वाढीसाठी सर्वात प्रभावी साधन कोणते आहे? बरोबर, तर प्रोत्साहन आणि प्रतिफल हे दोन जे आहे तर हे महत्त्वाचे बघा प्रभावी साधन प्रेरणा वाढीसाठी आपल्याला म्हणता येईल. तर असे हे आपण जवळपास 50 प्रश्न सध्या बघा वन लाईनर बघितले. तर ह्याच्यामधले काही प्रश्न जे आहे IMP प्रश्न तर ते मागे TET परीक्षेमध्ये सध्या बघा विचारण्यात आले आहे. तर हे व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला महत्त्वाचे काय वन लाईनर प्रश्न असेल तर ते तुमच्या नजरेखालून जाईल आणि हे तुमचे थोडे लक्षात हे राहू शकतात. तर सध्या हे 50 प्रश्न होते. बाकी जे जवळपास आपण 19 ते 20 सध्या बघा व्हिडिओ असे वन लाईनर बनवलेले ते देखील तुम्ही बघू शकतात. प्लेलिस्ट ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आली आहे. तर संपूर्ण पेपर 1 असेल 2 असेल तर त्या संदर्भात तुम्हाला जे घटक आहे तर त्या घटकासंदर्भात बघा मराठी, हिंदी असेल, विज्ञान, गणित असेल, सामाजिक शास्त्र असेल, परिसर अभ्यास असेल, हे संपूर्ण घटकाची प्लेलिस्ट ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आली आहे. तिथे जाऊन तुम्ही बघू शकता. तर हे सध्या आपण 50+ IMP प्रश्न सध्या बघितले आहे. तर व्हिडिओ आवडला असेल, माहिती आवडली असेल, लाईक करा, इतरांपर्यंत देखील पोहोचवा, जेणेकरून जे गरजू विद्यार्थी असेल तर त्यांना देखील ह्या व्हिडिओच्या माध्यमातून फायदा नक्कीच होईल. तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच तुम्हाला 4 ते 5 मार्काचा फायदा नक्कीच होऊ शकतो. तर व्हिडिओ आवर्जून एकदा सोडून दोनदा बघा. हे संपूर्ण PDF देखील तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल होऊन जाईल. व्हिडिओच्या या ठिकाणी बघा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, टेलिग्राम, व्हॉट्सअप ग्रुप आणि महत्त्वाचं ते तुम्ही जॉईन करू शकता. तर इतर देखील PDF अपलोड आहे, त्या देखील तुम्ही डाउनलोड करा, व्यवस्थित अभ्यास करा. तर भेटू आपण पुढच्या महत्त्वाच्या एखाद्या कंटेंटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.